प्रभाग 13चा विकास आता सुपरफास्ट। नगरसेवक सुरेश बनसोडे यांचे सुसज्ज जनसंपर्क कार्यालय जनतेच्या सेवेत दाखल। राजकारण ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून ती समाजसेवेची संधी आहे। हाच वारसा पुढे चालवत प्रभाग 13चे नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण केले। या दिमाखदार सोहळ्याला खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती। नागरिकांना आपल्या तक्रारींसाठी किंवा शासकीय कामांसाठी महापालिकेत हेलपाटे मारावे लागू नयेत या उद्देशाने हे सुसज्ज कार्यालय सुरू करण्यात आले आहे। हे कार्यालय केवळ 4 भिंती नसून प्रभागातील सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे केंद्र ठरेल। या सोहळ्याला शहरातील दिग्गज राजकीय पदाधिकारी, विविध पक्षांचे नगरसेवक आणि प्रभाग 13 मधील शेकडो नागरिक उपस्थित होते। प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा माझा स्वतःचा प्रश्न आहे। या कार्यालयामुळे मला लोकांच्या समस्या अधिक जवळून समजून घेता येतील आणि त्या प्रशासकीय पातळीवर तातडीने सोडवता येतील असा विश्वास नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। प्रभाग क्रमांक 13 मधील अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे हे निवडून आल्यानंतरपासून जे लोकांनी त्यांच्यावरती जो कामाच्या माध्यमातून जो विश्वास टाकलाय त्या कामाला पात्र ठरण्याकरता सातत्याने लोकांशी दैनंदिन संपर्क करणे, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणे आणि त्याच माध्यमातून प्रभागामध्ये कुठेतरी एक चांगलं संपर्क कार्यालय असलं पाहिजे त्याच्याकरता त्यांनी आज नवीन अहिल्यानगर शहराच्या आनंदधाम मार्गावरती जो कोठी चौकाकडनं जो धार्मिक परीक्षा बोर्ड या मार्गावरती त्यांनी आज नवीन त्यांचं जनसंपर्क कार्यालय सुरू केलं, ज्याच्या माध्यमातून कुठलीही छोटी मोठी अडचण असली तर नागरिक कुठलाही काय असलं तर तिथं अर्ज देऊ शकतात, लोकांचा संपर्क त्या ठिकाणी होऊ शकतो याच्याकरता संपर्क कार्यालय केलंय। त्यांचा जो वाढदिवस देखील आहे त्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी हा नवीन चांगला उपक्रम हाती घेतला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि अशीच त्यांनी सातत्य ठेवून लोकांची सेवा आहे म्हणजे जनसेवा हीच ईश्वर सेवा हे मानून सातत्याने आपलं संपूर्ण जीवन लोकांकरता समर्पित करून सातत्याने काम करत राहावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।